कोणाकोणाचे पीठ इडली डोश्यासाठी फुगत नाही, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ. हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मी काल डोश्यासाठी तांदूळ व उडदाची डाळ हे भिजवण्यासाठी टाकले होते. डोसा बनवायचा होता म्हणून त्याच्यामध्ये अर्धी वाटी चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ घातली व 1 चमचा मेथी दाणे. तांदूळ व डाळ स्वच्छ धुवून घेऊन 8 तासासाठी भिजत ठेवले व 8 तासानंतर अशा प्रकारे भिजल्यानंतर ते वाटण्यासाठी घ्यायचे. अगोदर स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचे तांदूळ. नंतर मिक्सर जारमध्ये पाणी न घालता अर्धा मिनिट तांदूळ वाटून घ्यायचे. अशा प्रकारे तांदूळ वाटल्यानंतर त्याच्यात थोडे कोमट पाणी घालून तांदूळ परत एकदम बारीक प्रमाणात दळून घ्यायचे. कोमट पाण्यामुळे पीठ चांगले फॉर्मेट होते, म्हणून कायम कोमट पाण्यातच वाटायचे आपल्याला. अशा प्रकारे मी सर्व तांदूळ व डाळ वाटून घेतले. स्मूथ असे तांदूळ व डाळ वाटून घ्यायचे, त्याच्यामुळे डोसे छान क्रिस्पी व मऊ होतात. नंतर वाटलेले तांदूळ व डाळ अशा प्रकारे हाताने 5 मिनिट एकजीव करून घ्यायचे सर्व पीठ व हे रात्रभर हे पीठ आपल्याला फुगवण्यासाठी म्हणजेच फॉर्मेट होण्यासाठी ठेवायचे आहे. नंतर हे सकाळी उठल्यानंतर अशा प्रकारे चांगले फ्लफी आपले डोश्याचे बॅटर तयार झाले आहे. एकदम छानपैकी ह्याचे डोसे तयार होतात. तुम्ही अशा प्रकारे डोश्याचे पीठ तयार करू शकता. इडलीलाही काही हरकत येत नाही ह्या पिठाची. डाळीमुळे डोश्यांना खूप छान कलर येतो. हरभऱ्याची डाळ घातल्याने डोसे एकदम क्रिस्पी व लालसर असे डोसे दिसतात. अशा प्रकारे मी बॅटरमध्ये थोडे मीठ घातले व तवा चांगला तापून घेऊन पाण्याचा शिडकाव टाकून नंतर मी डोश्याचे बॅटर तव्यावरती पूर्ण पसरून घेतले व मस्तपैकी कुरकुरीत व जाळीदार असे डोसे माझे तयार झाले. तुम्ही अशा प्रकारे डोसे करा, खूप छान होतात. हे रेशनच्या तांदळाचे डोसे आहेत. एकदम क्रिस्पी व मऊसूत डोसे आज आमचे झाले आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.